तो इनके माँ बाप ने वही 20,000 लेके शादी कर दिया। 6,05,5,000। 6,05,000 में आप बिक गई हैं? हाँ, मैं बिक गई। मुलाला हुंडा देणारी प्रजात पुन्हा तीच प्रथा फक्त लिंग बदलून चालू ठेवली आणि पैशासाठी मुलगी आता खुलेआम विकली जाऊ लागली। पोटचं पोर कोणाला जड नसतं मंडळी, सर्वांना जड झालं तरी त्या जन्मदात्या मातेला कधीच नसतं। आज रूम भाड्याने मिळते, गाडी भाड्याने मिळते, दुकान किंवा बिझनेससाठी गाळा सुद्धा भाड्याने मिळतो, पण एक महिला भाड्याने मिळते, तेही नवरी म्हणून, आणि ते पण एका महिन्यासाठी किंवा एका वर्षासाठी, ते सुद्धा 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करार करून। हे तुम्हाला माहीत आहे का? नाही ना। ही बातमी पाहून आपल्याला सुद्धा धक्का बसला असेल। कोणत्या राज्यात आणि कोणत्या जिल्ह्यात हे घडत आहे हे आपण पाहू। अगदी मध्य प्रदेश, बिहार इथं हे प्रकार घडतात। काय हे त्यांची व्यथा की ते महिला भाड्याने देतात, तेही करार करून। या सर्व प्रकरणात महिलेची संमती घेतली जाते का, आणि घेतली असली तरी त्या महिलेचं पुढचं जीवन ती कशी जगते? कारण त्या महिलेला एका वर्षासाठी भाड्याने घेतलेलं असतं, मग करार संपल्यानंतर तिच्या जीवनाचं काय होतं? त्या करारादरम्यान जर एखादं मूल जन्माला आलं तर तिथली स्थिती खूप गंभीर असते। मग यामागची कारण काय आहेत? प्रशासन याकडे दुर्लक्ष का करते? ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी सागर आणि तुम्ही पाहताय सागर हिट्स हा चॅनल। मंडळी, फक्त महिलाच विकल्या जातात का? तर नाही, पुरुष सुद्धा विकला जातो, आणि ते कुठं हे आपण पहिल्यांदा पाहू। बिहारमधील सौरत सभा मार्केट आहे, जिथे नवरदेवाची बोली लावली जाते, म्हणजे नवरदेव सुद्धा विकला जातो। हे झालं मुलाच्या बाबतीत। तर मध्य प्रदेशमधील शिवपुरीमध्ये मुली भाड्याने मिळतात, तेही 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करार करून। या घटना फक्त इथंच नाही तर हरियाणा, महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर तामिळनाडू, आंध्र प्रदेश, हैदराबाद अशा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला या ब्राइड मार्केटच्या केसेस पाहायला मिळतील। हैदराबादमधील स्त्रियांना तर बाहेरच्या देशात विकलं जातं, ते आपण पुढे पाहूच। माझ्यासमोर एक बातमी आली, ती पाहून मी आश्चर्यचकित झालो। मग त्या बातमीच्या आधारे मी त्या संबंधित संपूर्ण माहिती घेतली, तर अशी घटना भारतात भरपूर ठिकाणी घडत आहेत। काही राज्यांची सरकार सुद्धा या मुद्द्यांना राजकीय भाग बनवत आहेत। 2019 साली हरियाणाचे मुख्यमंत्री यांनी या संदर्भात एक विवादित भाष्य केलं आहे। त्यांनी तिथल्या तरुणांना म्हटलं होतं की आता आर्टिकल 370 काढला आहे, तर तुमच्यासाठी काश्मीरमधून लग्नासाठी मुली आणू। हरियाणा के सीएम मनोहर लाल खट्टर ने कश्मीर की लड़कियों को लेकर विवादित बयान दिया। ऐसे में अब कश्मीर से भी लड़कियों को शादी के लिए लाया जा सकता है। तर मंडळी, यावर राजकीय मंडळी सुद्धा तोंडसुख घेताना दिसतात। असो, आजचा विषय तो नाही। का विकलं जाते मुलींना आणि कोण आहेत ती लोक? सर्वात पहिल्यांदा आपण ब्राइड मार्केटचं भाग समजून घेऊया। ब्राइड मार्केटचे 2 भाग पडतात। एक, जिथं एक महिला विकत घेऊ शकता, आणि दुसरा भाग म्हणजे ती महिला भाड्याने तुम्ही घेऊ शकता। 1 महिना असो किंवा 1 वर्ष असो किंवा त्याहून अधिक काळ ती महिला तुम्ही भाड्याने घेऊ शकता। असे त्याचे 2 प्रकार पडतात। सगळ्यात पहिल्यांदा पाहू हरियाणामधील हा रिपोर्ट। हरियाणातील एक अशी महिला जी 10 वर्षाची असल्यापासून 4 वेळा वेगवेगळ्या लोकांनी तिला पैसे देऊन भाड्याने घेतलं, पण तिच्यासोबत लग्न कोणीच केलं नाही, आणि तिचं अजून लग्न सुद्धा झालेलं नाही। होगी जब आप यहाँ आए थे? 10 साल की। 10 साल। तो कितनी जगह उसके बाद बेचेंगे? 2 जगह बेचेंगे। ये तीसरी जगह है। हाँ जी। यावरून लक्षात घ्या मंडळी, तिथं काय अवस्था असेल। महिलांची टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार तिथं महिला फक्त 4,000 रुपयात विकल्या जातात। गोमातेची म्हणजेच गायीची किंमत केली जाते 80,000, आणि त्याच ठिकाणी एका महिलेची किंमत करून महिला विकल्या जातात। हे पाहून वाईट वाटलं। अशाच हरियाणामध्ये 1 लाखापेक्षा जास्त महिला या खरेदी करूनच आणलेल्या आहेत, असं तिथले स्थानिक पत्रकारांना सांगत होते। दुसरं मार्केट आहे राजस्थानचं हतोडी मार्केट। तिथं या ब्राइड 50,000 रुपयाला मिळतात। हरियाणामध्ये 4,000 आणि राजस्थानमध्ये 50,000। इतका फरक कसा काय? तर इथं ब्राइडचा रंग कसा आहे, त्यांचं वय किती आहे हे पाहून त्यांची किंमत ठरते। आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे ब्राइडला या अगोदर किती वेळा विकत घेतलं गेलं आहे यावर सुद्धा त्याची किंमत ही ठरते। या सर्व ब्राइडची मागणी जास्त असते, पण याची गाठभेट, खरेदी विक्री कशी होते? तर यासाठी एजंट असतात। हे एजंट या सर्व गोष्टींची मागणी आणि पुरवठा पूर्ण करत असतात। टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टरने या सर्व गोष्टीची माहिती घेण्यासाठी ग्राउंड रिपोर्ट करत असताना एका एजंटशी चर्चा केली, तर त्यात ते सांगतात
इथं एजंट खूप प्रोफेशनल असतात आणि एका प्रोफेशनल बिझनेसप्रमाणेच हे सर्व चालतं. तिथं एजंट अशी सुद्धा गॅरंटी देतात की एकदा आमच्याकडून ब्राईड खरेदी केली तर कोणतीही कोर्ट कचेरीची कारवाई ही तुमच्यावर होणार नाही. आता त्या का होत नाहीत हे सुद्धा आपण पाहणार आहोत. हा सर्व करार फक्त 2 कुटुंबातच होत असतो. एक खरेदी करणारं कुटुंब आणि एक ब्राईड विकणारं कुटुंब, आणि या दोघांच्या मधला दुवा तो म्हणजे एजंट. माध्यमांच्या माहितीनुसार हे एजंट अशा भागातने फिरत असतात. ते सर्व भागांचा डेटा ठेवतात, जसे की कोणत्या मुली गरीब कुटुंबातील आहेत, कोणत्या मुलीला कुटुंब विकणार आहे आणि कोणत्या भागात जास्त वयाची मुलं आहेत जी जास्त रक्कम देण्यासाठी तयार आहेत, कोणाची लग्न होत नाहीत, अशी सर्व माहिती त्या एजंटकडे असते. चांगले पैसे दिले तर चांगली सून मिळेल असं सांगून जोड्या लावल्या जातात आणि मग मुलीकडील आणि मुलांकडील राजी असतील आणि मुलांची वयोमर्यादा पूर्णच असेल तर कायदा काहीच करू शकत नाही आणि याचाच फायदा घेऊन या सर्व गोष्टी तिथे केल्या जातात. जरी वय कमी असलं तरीही आई वडिलांचे ऐकावे लागते. काही तिथल्या प्रथा असतात किंवा चांगली रक्कम मिळते अशा गोष्टी यात येतात. या सर्व घटना पूर्वी ओपन मार्केट व्हायच्या, पण आता प्रशासनाने याकडे विशेष असं लक्ष दिल्याने राजरोसपणे होणाऱ्या घटना इथं आता बंद झालेल्या आहेत. अजूनही या गोष्टी चालूच आहेत, पण थोड्या लपून छपून. महाराष्ट्रात सुद्धा असं एक मार्केट आहे, ते आपण पुढे पाहणारच आहोत. त्यापूर्वी आपण हैदराबादमधील ब्राईड मार्केट पाहू, कारण इथं फक्त देशातच नाही तर देशाच्या बाहेर सुद्धा ब्राईड विकल्या जातात. टाइम्स ऑफ इंडियाच्या पत्रकाराने तेथील स्थानिक एजंटला विचारलं असता त्यांनी सांगितलं की इथं आता ब्राईड मार्केटला पहिल्यापेक्षा चांगले दिवस आहेत. आता हॉटेल, मोठमोठे हॉल यापेक्षा आता निकाह हा व्हिडिओ कॉल किंवा व्हॉट्सअपवर केला जातो आणि खर्चही वाचतो असं त्यांचं म्हणणं आहे. काहींना वाटलं हे मार्केट आता संपलं आहे, पण टाइम्स ऑफ इंडियाच्या ग्राउंड रिपोर्टने परत या ब्राईड मार्केटचा मुद्दा उफाळून आला आहे. तिच्यासोबत हे घडलं, तिने सर्व वृत्तांत सांगितला. तो असा, महिलेच्या लग्नाचे ठिकाण अगदी रस्त्याच्या मधोमध होतं. त्यांनी मला निकाह पूर्ण करण्यासाठी त्यांच्यासोबत म्हैसूरला जाण्यास सांगितलं. मी घाबरले आणि नकार दिला. फातिमाने टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले, एका ऑटो रिक्षातून बाहेर पडताना ज्या चंद्रागुड्डा मार्केटच्या बाजूला ती गेली होती, तो एजंट आणि 2 धिप्पाड पुरुष एका SUV मधून उतरले आणि त्यांनी माझा कारमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सने निकाह लावला होता. त्या एजंटची फी ही 50,000 ते 1,00,000पर्यंतची होती आणि तो करार रद्द झाला आहे. त्यामुळे पुढील कराराची प्रतीक्षाच करावी लागणार असल्याचंही तिने सांगितलं. दर महिन्याला किमान 20 ते 30 अशी लग्न इथं होत आहेत. एजंट जे अनेक वर्षापासून अशा विवाहांची दलाली करत आहेत, ते म्हणतात मी नाही तर कोणीतरी दुसरा करेल, याला प्रचंड मागणी आहे. तो निकाहासाठी त्यांच्या फोन गॅलरीमध्ये किमान अर्धा डझन फोटो आणि व्हिडिओ दाखवून देतो. मुलींचे वय 18 ते 25 वयोगटातील असतात. वरांसाठी एक फोल्डर देखील आहे. श्रीमंत अरब पुरुष त्यांच्या पुढच्या वधूच्या शोधात असतात आणि त्यांच्यापैकी बरेच जण त्यांच्या 50शीच्या पुढले दिसत आहेत. तरीसुद्धा त्यांची ओळखपत्र पाहिल्यानंतर ते 35 वर्षाचे आहेत असं ओळखपत्रावरील माहितीनुसार दिसतं. जवळजवळ सर्वच ओमान, बहारीन, कतार इत्यादी येथील व्यापारी हे आहेत. पूर्वी जेव्हा ते त्यांची वधू निवडण्यासाठी हैदराबादला जात होते, पण आता संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. पुरुषांना मुलींचे फोटो पाठवले जातात आणि एकदा त्यांनी त्यांची निवड केली की दोन्ही बाजूचे एजंट सौदा करतात. मग एक तारीख निश्चित केली जाते. एक काजीला व्हिडिओ कॉलवर घेतलं जातं. त्यापैकी बहुतेक हैदराबाद किंवा मुंबईचे असतात आणि निकाह पूर्ण होतो, अशी माहिती त्या एजंटने टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टमध्ये सांगितले आहे. दोषींना पकडणं खूप कठीण आहे, कारण संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. दलाल, व्हिसा, एजंटवर बारकाईनं लक्ष ठेवलं पाहिजे आणि या सर्वांना अटक करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींचा सहभाग असणं सुद्धा आवश्यक आहे, असं तेलंगणाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. आता आपण पाहू एक असं ठिकाण जिथं एजंट नसतो, तिथं डायरेक्ट ब्राईडला विकत घेतलं जातं किंवा विकलं जातं. आसियन टाइम्सच्या रिपोर्टनुसार इथं मध्य प्रदेशमधलं शिवापुरी जिल्ह्यात काही खेडेगावात ओपन मार्केट असतात, जिथं महिला विकली जाते आणि भाड्यानं सुद्धा मिळते, तेही करार करून, तेही 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर. पण याला इथं एक दधीचा प्रथेचं रूप दिलं जातं. यात राजस्थान, हैदराबाद, हरियाणा यांच्यासारखं इथं कोणताही एजंट नसतो. वर्षातून एकदा भरणाऱ्या या मार्केटमध्ये मुलाचे कुटुंब आणि मुलीचे कुटुंब बोलणी करतात आणि तेही ऑफिशियल 100 ते 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर, म्हणजेच अगदी कागदोपत्री मुली इथं विकल्या जात आहेत.
असं चित्र काहीसं इथं आपल्याला पाहायला मिळतं. या कागदावर सर्व बाबींचा उल्लेख केलेला असतो, जसं की तुम्ही महिला भाड्याने घेत आहात की विकत घेत आहात. जर भाड्यानेच घेत असाल तर किती दिवसांसाठी घेत आहात, किती रुपयाला घेत आहात, या सर्व बाबी त्यात नमूद केलेल्या असतात आणि खाली दोन्ही कुटुंबाच्या सह्या सुद्धा केलेल्या असतात. एखादी ब्राईड भाड्यानं घ्यायची असेल तर इथं 15,000 ते 50,000 पर्यंत त्यांचे दर असतात आणि विकतच घ्यायची असल्यास 1 लाखापासून ते 15 लाखापर्यंत ही रक्कम असते. आता याहूनही भयानक म्हणजे एका 23 वर्षाच्या मुलीची बोली लावली आणि तीही तिच्या पतीनंच. हा पहा रिपोर्ट. इसका सौदा किसी और ने नहीं बल्कि उसके पति ने किया और पंच ने 18 लाख रुपए की कीमत लगाई. तेही या मुलीला 18 लाखापर्यंत विकल्याचं त्या मुलीनं सांगितलं. हो गया कि 18 लाख रुपए में हमको बेचा जाएगा. पीडितेच्या भावाशी जेव्हा विचारलं तेव्हा तो रिपोर्टरला म्हणाला की 18 लाख कुठून आणणार, 18 लाख असते तर बहिणीला सोडवलं असतं, पण नाहीत पैसे, त्यामुळे काही करता येत नाही. आणि पंचायत म्हणजेच तिथल्या पंचांनी जो काही निर्णय घेतला आहे, जी काही त्यांनी बोली लावली आहे, ती सर्वोपरी असल्याचं त्या पीडितेचा भाऊ म्हणाला. यात पोलीस काहीच ॲक्शन घेत नाहीत असं सुद्धा त्या पीडितेच्या भावानं सांगितलं आहे. मग आमच्याकडे शेवटचा पर्याय आहे आत्महत्या. अशी एक घटना नाही तर इथं कित्येक घटना अशा आहेत असं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे. तेथील काही राजकीय लोकांना विचारलं असता त्यांनी तर यापेक्षाही भयानक वास्तव सांगितलं. इथल्या मुली बाहेरच्या राज्यात सुद्धा विकल्या जातात. राजस्थान, साऊथमध्ये सुद्धा इथल्या मुली विकल्या झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आणि एक उदाहरण त्यांनी सांगितलं की एक मुलगी राजस्थानमध्ये गडरिया म्हणजेच बकरी चरणाराला विकली, तर त्या 3 भावांनी सौदा केला आणि त्या तिघात एकच मुलगी अशी त्यांनी विकत घेतली. इतक्या भयानक घटना इथं ओपन मार्केटमध्ये घडत आहेत. गडरिये जो होते हैं भेड़ बकरी का वो लोग काम करते, 3 भाई के साथ में 1 लड़की. आता पाहू आपण महाराष्ट्रातलं. यहाँ बेटियों का सौदा हो रहा है, वो भी खुलेआम मेला लगाकर. महाराष्ट्रात अर्धापुरामध्ये सुद्धा IBN न्यूजने ग्राउंड रिपोर्टिंग केलं होतं. तिथं सुद्धा ओपन मार्केटमध्ये असे प्रकार घडतात. इथं सर्व लोक एकत्र येतात आणि मुलाकडील लोक मुलगी पाहून त्यांची बोली लावली जायची आणि मुलीचे वडील किंवा भाऊ हे जास्त बोली कोणाची असेल त्यांच्यासोबत तिचं लग्न लावून दिलं जायचं. नक्कीच पूर्वी इथं काहीतरी प्रथा असणार, त्यानुसार हे चालू असेल, पण आता सध्या तिथं अशा घटना घडत नाहीत अशी सुद्धा माहिती तिथं मिळते. स्त्री ही एक जीव नसून एक वस्तू आहे, जी कशीही कुठेही कोणालाही विकावी असं इथं पाहायला मिळते. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटना आहेत. कोणत्याही धर्माची असो तिला सन्मानाने जगता यावं असं काही झालं तर फार बरं होईल. या घटना का घडतात तर मुलींची संख्या कमी झाली आहे म्हणून. या सर्व परिस्थितीला कारणीभूत असतात आपल्या काही प्रथा. पूर्वी काहीतरी चांगलं होण्यासाठी या प्रथा पाडल्या, पण काळ बदलत गेला, लोक बदलत गेली, तसं काही प्रथांना लॉजिक नसेल तर त्या बदलायला हव्यात. काही प्रथा आजही चांगल्या आहेत, त्यांचे स्वरूप आजही चांगलं आहे, पण ज्या प्रथामुळे आज घडीला तोटा होत आहे त्यात बदल करायला हवा, ही काळाची गरज आहे. ही परिस्थिती कशामुळे आपल्यावर ओढवली याचं मूळ पाहू. खरं तर पूर्वी हुंडा देण्याची पद्धत होती. यात नवरदेवाला पैसे, सोने, किमती वस्तू दिल्या जायच्या आणि मुलगी चांगल्या घरी जावी, मुलीला सुख मिळावं म्हणून बाप कर्ज काढून का होईना पण त्या सर्व अटी मान्य करायचा आणि ते सर्व लग्न पार पडायचं. या अशा हुंडा वगैरेच्या गोष्टीमुळं झालं काय, गरीब कुटुंबात जर मुलगी एखादी जन्माला आली की कुटुंबाला चिंता वाटायची की हिचं लग्न करायचं म्हटलं तर किती कर्ज काढावं लागेल, हेच प्रश्न एका कुटुंबापुढं उभं राहायचं. अशा प्रथेमध्ये आणि एक त्याला जोड मिळाली, ती म्हणजे वंशाला दिवा म्हणून मुलगा हवा. कारण खर्च कमी, उलट त्याचे लग्न काही खर्च न करता पार पडतं मुलींच्या घरच्यांच्या जीवावर. अशा कारणाने मुलींचा जन्माआधीच गर्भातच तिचा आवाज दाबला गेला. जन्म झाला तरी तिला जन्मताच मरणाच्या दारात म्हणजेच रस्त्यावर, कचऱ्याच्या डब्यात, रेल्वे स्थानकावर टाकलं गेलं. अशा कितीतरी घटना आपण माध्यमातून पाहिल्या असतील. पोटचं पोर कोणाला जड नसतं मंडळी, सर्वांना जड झालं तरी त्या जन्मदात्या मातेला कधीच नसतं. पण आपल्या प्रथा आणि तिचं पुढचं भविष्य कसं असेल हे पटवून सांगून अख्खं कुटुंब काळजावर दगड ठेवून त्या नवजात मुलीला मृत्यूच्या दारात सोडलं जात होतं. आणि अशा कारणाने आज संपूर्ण देशात मुलींची संख्या कमी झाली आणि मग आपण जागे झालो, कायदे बनवले, पण वेळ गेली होती. कायद्याने मुले नक्कीच जगू लागल्या, वाचू लागल्या, पण जे मुलींचं प्रमाण पुरुषांच्या प्रमाणापेक्षा कमी राहिलं ते अजूनही भरून निघालेलं नाही आणि त्याची शिकार सुद्धा परत ती एक स्त्रीच होत आहे. मुलाला हुंडा देणारी प्रजात पुन्हा तीच प्रथा, फक्त लिंग बदलून
चालू ठेवली आणि पैशासाठी मुलगी आता खुलेआम विकली जाऊ लागली. फक्त त्याला गोंडस असं नाव दिलं जातं, त्यामुळे तो सौदा वाटत नाही. काही ठिकाणी तर मुली जास्त जन्माला घातल्या जात आहेत, कारण त्यांचे पैसे घेऊन आपल्या मुलासाठी मुलगी आणता येईल अशा मानसिकता यातून घडताना दिसत आहेत. कारण या सर्वामागे खेळ आहे तो म्हणजे फक्त पैशाचा. या सर्वात मुली का तयार होतात हे पाहिलं तर यात ते कुटुंबाची गरिबी आणि आपल्या कुटुंबासाठी तू करत आहेस, ते इतके पैसे देतात म्हणजे ते श्रीमंत आहे, तू तिथं खुश राहशील असं सांगून मुलीची मानसिकता बदलून या सर्व गोष्टी गोडी गुलाबीने चालू असल्याचं काही लोक सांगतात. प्रशासनाच्या नाकाखालून असो किंवा काहीही असो, पण हे सत्य आहे की पैशासाठी मुलींचा आजही सौदाच होतो. मग प्रथा असो, गरिबी असो किंवा पैशाचं लालच, या सर्वात बळी मात्र एका महिलेचाच जातो. हेही तितकंच खरं आहे की लग्नाला आता मुली मिळत नाही, पण ही परिस्थिती आपल्या सर्वांमुळेच निर्माण झाली आहे. त्यामुळे अजूनही प्रथा, पैशाचे लालच यातून बाहेर येऊन या सर्व गोष्टी थांबाव्यात अशीच अपेक्षा या माध्यमातून होती. बाकी या संपूर्ण व्हिडिओवर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. परत भेटू असाच एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.